नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या नातं मनाचं या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघत आहोत अजंता ही सौ शोभा सतीश राऊत लिखित कादंबरी भाग 4. चला तर बघूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. 2 दिवसांनी शर्वरीला पुन्हा तेच स्वप्न पडले. ती घाबरून उठली. हात धरून विवळत होती, घाबरली होती, घामाघूम झाली होती. श्यामने तिला समजावले, शांत केले, झोपवले, पण ते स्वप्न शर्वरीचा पिच्छा सोडत नव्हते. दर 2-4 दिवसांनी तिला ते स्वप्न पडू लागले. स्वप्नच ते. त्याला काय घाबरायचे? शर्वरी मनाला बजावत होती, पण प्रत्येक वेळी तिला वेदना होत होत्या. छातीत धडधडत असे, घशाला कोरड पडे. रोज रात्री झोपताना ती मनोमन देवाला विनवणीत असे, देवा रे, भयानक स्वप्न नको, शांत झोप लागू दे, अकराळ-विकराळ सापाचे दर्शन नको. श्याम तिला समजावित असे. प्रत्येक वेळी शांतपणे तिचे बोलणे ऐकून घेऊन तिला धीर देत होता. हे सर्व मनाचे खेळ आहेत, तू त्या स्वप्नांचा विचार करू नकोस म्हणून सांगत होता. शर्वरी विचार करत असे, त्या मनाला दुसरे काही उद्योग नाही की काय? दर 2-4 दिवसांनी तेच ते स्वप्न पाहण्याशिवाय शर्वरी वैतागून गेली होती. आज श्याम शर्वरीच्या आवाजाने जागा झाला. शर्वरी नेहमीप्रमाणे ओरडत उठली नव्हती. ती झोपेत काहीतरी बडबडत होती. श्यामने नीट ऐकण्याचा प्रयत्न केला. भरत, भरत, तो साप चावला मला, साप चावला. भरत? कोण हा भरत? शर्वरीला पुन्हा तेच स्वप्न पडले आहे तर. श्याम शर्वरीकडे निरखून पाहू लागला. झोपेत होती शर्वरी, पण चेहरा पूर्णपणे घाबरलेला. काय करावे? शर्वरीला उठवावे का? श्यामने विचार करीत होता. शर्वरीचे अंगही थरथरू लागले. श्यामने शर्वरीला जागे केले. शरू, उठ, पुन्हा तेच स्वप्न ना? शर्वरी जागी झाली. घाबरलेली शर्वरी श्यामकडे अनोळखी नजरेने पाहत होती. शरू, तू ठीक आहेस ना? अशी पाहतेस काय माझ्याकडे? घे, हे पाणी घे, पी. श्याम शर्वरीला उठून बसवले. तो साप मंजूला चावला. मंजू? ही कोण मंजू? मंजू? मला काय माहीत. तू तिला मंजू म्हणत होता. तो कोण? तो मुलगा. भरत? भरत कोण? अगं, तू आता भरत म्हणत होतीस झोपेत. भरत? त्या मुलाचे नाव भरत असेल. तो त्या मुलीला मंजू मंजू म्हणून हाक मारित होता. तिला साप चावला ना? तिला चावला ना साप, तुला नाही ना? तू शांत हो. तिलाही माझ्यासारख्या वेदना होत होत्या बिचारी. शर्वरी आता सावरली होती. ती श्यामला म्हणाली, बरे झाले बाई, आज तो साप मला नाही चावला. पण ती मंजू कोण असेल हो? आणि तो भरत? शरू, अगं स्वप्नच ते. काहीतरी पडत आहे. त्याचा कशाला विचार करायचा? तेही खरेच. पण काय? जाऊ दे, काही नाही. आता कसे? शहाण्यासारखे. श्यामने घड्याळात पाहिले. रात्रीचे 3 वाजले होते. शरू, 3 वाजलेत. झोप आता शांत. शर्वरीने डोळे मिटून घेतले. शरू, झोपलीस? हं. वाटलेच होते. तू विचार करीत असणार. शरू, तुला एक सांगू? तू त्या स्वप्नांचा विचार करतेस म्हणूनच तुला ती वारंवार पडतात. म्हणतात ना, मनी वशे ते स्वप्ने दिशे. तू त्या स्वप्नांचा विचार करणे सोडून दे. मग बघ, पुन्हा ती स्वप्ने तुला दिसणार नाही. ओके बाबा, झोपा आता तुम्ही. मीही झोपते, शर्वरीने हसून म्हणाली. शर्वरी जाणून होती, आपण कितीही नाही म्हटले तरी त्या स्वप्नांचा विचार आपल्या मनातून जात नाही आणि जाणारही नाही. शरू, तुला एक सांगू? रागवणार नाहीस ना? सांगा हो, ऐकल्यावर ठरवते रागवायचं की नाही. तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला वाटते आपण एखाद्या सायट्रिकला तुझा स्वप्नांचा प्रॉब्लेम सांगूयात का? कदाचित त्याच्या मदतीने. श्यामला मध्येच आडवीत शर्वरी म्हणाली, नको नको, तसे काही वाटले तर मी स्वतः सांगेन तुम्हाला. ठीक आहे, आधी तू प्रयत्न कर, मग ठरू. अच्छा, गुड नाईट, शर्वरी हसून म्हणाली. तिने डोळे मिटून घेतले. तिच्या मनात विचार घोळू लागले. श्यामने काय हे मधीच मानसोपचार तज्ज्ञांचे काढले आणि त्याच्याकडे जायचे म्हणजे लोक मला मनोरुग्ण समजणार. शर्वरीच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणणार. बापरे, शर्वरी मनोमन दचकली. शर्वरीने ठरवले, आपल्या त्या स्वप्नांचा त्रास झाला तरी चालेल, आपण तो सहन करायचा. श्यामला अजिबात सांगायचे नाही. शर्वरीने त्या दिवसापासून
खरोखर श्यामला स्वप्नाविषयी काहीही सांगितले नाही. शर्वरीला अधूनमधून स्वप्न पडणे सुरूच होते. कधी काय तर कधी काय तिला स्वप्नात दिसत होते. शर्वरीच्या लक्षात येऊ लागले, या स्वप्नांची साखळी आहे. प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी अर्थ आहे. श्याम समजत तशी ही स्वप्ने फालतू किंवा अर्थहीन नाहीत, की आपल्या मनाचा तो खेळही नाही. पण अजूनही तिला त्या स्वप्नांचा अर्थ समजत नव्हता. स्वप्न उकलत नव्हते. शर्वरीने त्या स्वप्नांच्या आधारे काही चित्रे काढली. ते स्वप्नात ठळकपणे दिसायचे आणि उठल्यावर तिच्या लक्षात राहायचे अशा गोष्टींना तिथे चित्ररूप दिले. नदी किनाऱ्याचा तो भला मोठा दगड, खालून अतिशय निमुळता, कोणत्याही क्षणी घरघळणार वाटणारा, त्यावर बसलेली ती मंजू, बासरी वाजवण्यात तल्लीन झालेला भरत, त्याच्या कपाळावरची झुलपे, त्यावर बांधलेली कापडी पट्टी, गळ्यात असणारा ताईत. एक चित्र होतं घराचं. समोर असलेलं चिंचेचं झाड, बाजूला विहीर, दारात बांधलेली बैलजोडी आणि थोडेसे पुढे गेल्यावर वडाचे झाड, त्या भोवती बांधलेला पार आणि त्याबरोबरच त्याच्या उजव्या बाजूला असलेले एक मंदिर आणि इतर बरीच चित्र. ही चित्र काढताना बराच वेळ तिला ते सर्व काही डोळ्यांसमोर असल्याचा भास व्हायचा. तिची पेन्सिल, ब्रश सरासर चालत आणि बघता बघता सुंदर चित्र आकार घेत असे. चित्र पूर्ण झाल्यावर शर्वरी खुश होई. आज शर्वरी ती सर्व चित्रे समोर मांडून बसली होती. पुन्हा पुन्हा पाहत होती. प्रत्येक चित्र तिला अतिशय ओळखीचे वाटत होते. ही मंजू किती गोड आहे. कोण असेल ही मंजू? आणि तो भरत? यांना आपणच ही नावे, छे, आपण कुठे? ही तर नावं आपल्या स्वप्नांनी दिली आहेत. खरेच का हा भरत बासरी छान वाजवीत असेल? आणि ती दचकली. शर्वरीच्या भरतच्या चित्रात एक वेगळेपण जाणवलं. हे कसे शक्य आहे? ती स्वतःशीच पुटपुटली. खात्री करून घेण्यासाठी तिने भरतची चित्रे वेगळी केली. ती निरखून पाहू लागली. भरतचे डोळे हे तर दीपकच्या डोळ्यासारखे आहेत. भरतच्या आणि दीपकच्या डोळ्यात एवढे साम्य? शर्वरी विचार करू लागली. हे कसे शक्य आहे? कदाचित दीपकच्या नजरेचा आपण बराच विचार केला होता. त्यामुळेच तर नाही ना आपण भरतचे डोळे काढताना तेच डोळे काढलेत. की खरेच ते भरतच्या, आपल्या स्वप्नातल्या भरतचे डोळे तसेच आहेत, अगदी वास्तवातल्या दीपकसारखे. दारावरच्या बेलच्या आवाजाने शर्वरीचा विचार शृंखला तुटली. तिने दार उघडले. दारात अस्मिता आणि तिच्या सोबत तिघी बायका होत्या. झोपली नव्हतीस ना? अस्मिताने आत येत विचारले. नाही ग, दुपारी मी झोपत नाही. बसा ना. सगळे स्थानापन्न झाले. अस्मिता म्हणाली. यांची ओळख करून देते. या मिसेस जोशी, या मिसेस सोलापूरकर आणि या आहेत मिसेस शेख. या आपल्या सोसायटीत राहतात. नमस्ते, मी शर्वरी. शर्वरी, मी आज यांना मुद्दाम तुझ्या घरी घेऊन आले आहे. बरं झालं यांना आणलंस. माझी ओळख तरी झाली. शर्वरी, आपल्या सोसायटीत महिला मंडळ आहे. आम्ही सगळ्या बायकांनी मिळून काढलेलं. तुलाही सदस्य व्हावे लागेल. मोठ्या आनंदाने मी सहभागी होईन. या मिसेस शेख अध्यक्ष आहेत. यावेळी आम्ही सर्वांनी मिळून ठरवले आहे हस्तकलेचे प्रदर्शन भरवायचे, म्हणून तर आले आहे तुझ्या घरी. मिसेस जोशी म्हणाल्या. अस्मिताने सांगितले, तुम्ही चित्र खूप छान काढता. प्रदर्शनात आपण तुमचे चित्र ठेवू द्याल ना? द्यायचे काही नाही, पण शर्वरी, काय ते स्पष्ट सांग. माझी चित्र प्रदर्शनात ठेवण्यासारखी आहेत की नाही हे काही मी सांगू शकत नाही. म्हणून तिला मध्येच अडवीत अस्मिता म्हणाली. अगं, तुझी 2-4 चित्र दाखवा आम्हाला. या ना आत या. आज मी काही चित्र काढले आहेत खाली, तुम्ही बघा. सगळ्या जणी आत गेल्या. समोर मांडून ठेवलेले चित्र पाहून मिसेस शेख म्हणाल्या. वंडरफुल, सुंदर. अस्मिता म्हणाली. शर्वरी, अगं, एवढ्या सुंदर चित्रांना प्रदर्शनात ठेवण्यासाठी आहेत की नाहीत समजतेस? खरं ग, छान आहे तुझी पेंटिंग. शर्वरी, तुम्ही तुमच्या चित्रांची अजिबात काळजी करू नका. ती व्यवस्थित सांभाळून ठेवण्यात येतील. मग माझी काही हरकत नाही. अस्मिता, अगं, हे प्रदर्शन कुठे भरणार आहात तुम्ही? अगं, आपल्या सोसायटीच्या हॉलमध्ये. इतर वस्तू काय काय आहेत? एवढ्या वस्तू आहेत. कशाची म्हणून नावं सांगू तुला? कितीतरी प्रकारचे फ्लावर पॉट्स, फूल, गालिचे, सोफा कवर्स, चेअर्स, फॅन कवर्स, काही पेंटिंग केलेले, काही भरतकाम केलेल्या इतरही खूप वस्तू आहेत.
लेटर बॉक्स, तोरण, पंती स्टँड, बेडशीट, पिलो कवर्स, फ्रेम्स, इतर शोपीसेस आणि बरेच काही आहे. भरपूर वस्तू आहेत तर, अगदी भरपूर. त्यानंतर चहा खाणे झाले. थोडा वेळ इतर गप्पा झाल्या. शर्वरी कोणकोणती चित्र द्यायची ती तू ठरव. 4 दिवसांनी चित्र पाहिजेत. ठीक, मी चित्र बाजूला काढून ठेवते. बरे तर निघतो आम्ही. बाय. बाय. शर्वरीने दार लावून घेतले. ती विचार करू लागली कोणती चित्र द्यावीत. संध्याकाळी श्याम आल्यानंतर शर्वरीने प्रदर्शनाचे सांगितले. शरू, तू जरूर दे तुझी पेंटिंग. शरू, या महिन्याभरात तू बरीच चित्रे काढलीस. शार्दूल आणि तुम्ही गेल्यानंतर खूप मोकळा वेळ मिळतो ना. बरे झाले तू स्वतःला पेंटिंग्समध्ये गुंतवून घेतलेस. तुला आता ती स्वप्न पडत नाहीत ना. अजिबात नाहीत. तो भयानक अनुभव. बाई ग, जाऊ दे आता. आता त्याचा विचार नको. फ्रेंड्स, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.